धावा धावपलकावरती एक. पहिली टीम सुपर हिट मध्ये पोहोचली जय वागेश्वर किरवली आणि दुसरा संघ श्रीराम चिंचवली. खेळ खूप छान राहिला. यातून कोण पोहोचेल सुपर 4 मध्ये या स्पर्धेच्या. पुढचा बॉल अपील अपील हलकीशी अपील तुम्ही पाहिली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न डेंजर एंडला होत होता फिल्डरच्या माध्यमातून. या बॉलवरती लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव एका धावेच्या बरोबरीने धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रणसंख्या तुम्ही पाहताय त्या 2 या आकड्यावरती. फॉर्च्यून एव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून पाहू शकाल. ही वाहिनी याचे सर्व तुम्ही राजेंद्र दाबात्रे असतील, आमचे भावेश मात्रे, अंकित मात्रे, तुमचं देखील 2 कॅमेरामॅन, तुमचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. आडव्या बॅटनं टॅपिंग स्ट्रोक तुम्ही पाहिला. बॉल चालला मिड विकेटला. फिल्डर तिथे आलाय तुम्ही पाहता. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 3. शुभम टाकीचं हे पहिलं षटक तुम्ही पाहता. पुन्हा एकदा सज्ज होईल. समोर तुम्ही पाहता मुकेश मडवीला. पुढचा बॉल लाईन पाहावी लागेल. लेग स्टिकला सोडून जात असताना हेच दाखवतात सचिनजी कडूसर. शाहरुख खान के आदा में वाईट बॉल. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती रणसंख्या तुम्ही पाहताय त्या 4 या आकड्यावरती. 4 धावा धावपलकावरती या दिलीप शेट मात्रे, रोहिंजन, तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. जसा बॉल आला तसाच मात्र बॅट देखील त्यानं फिरवली पण लाईन खराब आहे वाईड बॉलच्या दिशेनं. हेच सांगतायत गोलंदाज बाहेरच्या दिशेने निघणार असावा. हे देखील पंच सांगतायत की वाईड बॉल आहे. 1 न मात्र स्कोर आता पुढे चाललाय धावा धावपलकावरती 5 या आकड्यावरती. पहिल्या मॅच मध्ये 49 चा पाठला करत होता गावदेव एकटपडा. तिथे डिफेंड मात्र केला जय वागेश्वर किरवलीने. दुसऱ्या मॅच मध्ये 76 चेस झाल्या नाहीत त्या टीम ओमनेश्वर किरवली संघाला. अपील अपील हलकीशी अपील. लेग 4 ओयूटी फलंदाज बाद. मोठी विकेट मिळती है टीम तुम्ही पाहताय TMCC बोरखा टीमला. पहिला फलंदाज बाद. बाहेर अनिकेत ढोपीचा बॅटमध्ये येणारा पहिला षटकार. सन्माननीय हरिचंद्र शेठ भुईर आणि आदरणीय सोमनाथ शेठ भुईर तुर्भे यांचं स्पर्धेकरता आगमन होत आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ, जय भोलेनाथ क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ तुर्भे यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. या व्यासपीठावर मनपूर्वक आपलं सरचे स्वागत आहे.
धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती संख्या 12 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज वेदांत आला. वेदांत डाकी P2च्या दुसऱ्या षटकामध्ये. शेवटच्या बॉलवरती काय षटकार तुम्ही पाहिला. अनिकेत ढोपरीच्या बॅटमधनं लॉंग ऑनला क्लिअर करणारा होता. अमरनं एक धावेनं खेळला सुरुवात केली आहे. जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटर आहे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाचा अमर हिलाल ऑन अ स्ट्राइक. P2चा दुसरा षटक. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज वेदांत डाकी सज्ज झाला. पहिलाच बॉल खेळण्यासाठी सज्ज. उडवलाय बॉलला हवेमध्ये. झेलची शक्यता इथे लॉंग ऑनला टीपला. इथे मात्र झेल विघ्नेश डाकीनं आणि फलंदाज अमर हिलाल बॅक टू डग आउट. सरपंच सौभाग्यवती विजयश्रीताई संतोष पाटील तलोज मजकूर यांच्या वतीने प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी पुरस्कृत केलेली आहे करण्यात आलेली आहे आणि त्यांचं काही क्षणातच स्पर्धेकरता आगमन होणार आहे. अतिशय दमदार लढत पाहतो. एका बाजूला स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान क्रिकेट संघ उसाटणे आदर्श संघनायक अनिल ढोपरे यांचा संघ फलंदाजी करत असताना आणि बोरकार क्रिकेट संघ TMCC शतरक्षण करत असताना या मैदानामध्ये वर्तमान लढतीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. हो टू सौरव पाटील. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे अमर हिलालची. वेदांत डाकीला जबरदस्त झेल. लॉंग ऑनला विघ्नेश डाकीच्या माध्यमातून धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्डवरती रणसंख्या 12 या आकड्यावरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये तुम्ही पाहताय. चौथ्या क्रमांकावरती धनंजय हिलाल बॅटिंग साठी आलाय. धनंजय आलाय नवीन बॅट्समन मैदानामध्ये चौथ्या क्रमांकावरती. पुढचा बॉल बॅटच्या रडारमध्ये बॉलला उडवला. मिस्तामे की प्रॉपर टायमिंग. बॉल सरळ चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आल्या ठोकला धनंजय हिलालचा पहिला षटकार. धावपलकावरती पुढे जात असताना तुम्ही स्कोर बोर्ड वरती रणसंख्या पाहता 18 या आकड्यावरती. स्पीडअप करा. लक्षात असू द्या फिल्डिंग करणारी टीम. 18 धावा धावपलकावरती. षटकारनं अकाउंट खुलं केलंय धनंजय हिलालनं. या षटकातील पुढचा बॉल. मोठा फटका मारायचा प्रयत्न तुम्ही पाहता. पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. दुहेरी अंकामध्ये धावा धावपलकावरती तुम्ही 18. स्पर्धा एन्जॉय करता. आई गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे आयोजित 5 दिवसाची ही क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा तुम्ही आज ऐतिहासिक क्रीडांगण पिसारवेच्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हा ना इथे तुम्ही पाहता नो स्ट्राइक केला. डायरेक्ट हिट. मोठी विकेट. गरज होती का धाव घेण्याची. धनंजय हिलाल हा ना कॉम्बिनेशन जुळलं नाहीये अनिकेत ढोपरे आणि धनंजय हिलाल मध्ये आणि नो स्ट्राइक मध्ये धावत असताना तुम्ही पाहता डायरेक्ट हिट झाला आणि विकेट रनआउटच्या स्वरूपात स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाला लागलाय तो माझा तिसरा धक्का. गरज नव्हती. कॉल देणं गरजेचं होतं अनिकेत आणि धनंजयच्या मध्ये. त्याच्यानंतर धाव घेता घेता पहिले अनिकेत आले.
क्रीज वरती थांबले. त्याच्यानंतर पुन्हा एकदा अनिकेत स्ट्राईक येणं धावत होते डेंजर एनला, पण नो स्ट्राईक एनला डायरेक्ट हिट तुम्ही पाहिला वेदांतचा. आणि मोठी विकेट ज्यानं षटकार मारला धनंजयनं, तो मात्र आता रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. 18 वरती तिसरा धक्का लागलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये अमर आला आणि आल्या त्यानं मात्र बॅटचा फेस ओपन केला, पाठवला त्याच्या बॅट मधनं. हा पहिला रॉकेट तो लँड होईल सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. लागोपाठचा दुसरा. याच्या अगोदर त्यानं मात्र एक षटकार मारला होता. शुभम डाकी जेव्हा गोलंदाजीसाठी आला तो लॉंग ऑनला पहिल्या ओव्हरमध्ये, पण दुसऱ्या ओव्हरात जशी त्याला स्ट्राईक भेटली तशी त्यानं मात्र आणखीन एक मिड विकेटला क्लिअर करणारा षटकार तुम्ही पाहिला अनिकेत डोपरीच्या बॅटमधनं. बायकर मॅन आहे, ब्लॉकर देखील आहेत अनिकेत. क्रिकेट देखील तेवढाच चांगला खेळतायत आपल्या टीमसाठी. यॉर्कर बॉल, याच्यावरती कुठलाही प्रत्युत्तर नव्हतं. तो मात्र इंटरनॅशनल क्रिकेटचा बुमराचा यॉर्कर आठवा, हा देखील तसाच होता विदांचा. जणू का बीट करून गेला अनिकेतला. षटक संपला दुसरा. 12 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि धावा फलकावरती तुम्ही पाहता 12च्या सरासरीनं स्कोरबोर्ड वरती 24 रन. इथे सन्माननीय अनिल पाटील पिसारबे यांचं आगमन होत आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. सन्माननीय गाथा 11 तलोजा मजकूर क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते आदरणीय नितीनदादा गावंड यांचं आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर, आपलं स्वागत आहे. सुपर 8 ची मॅच तुमच्या समोर तुम्ही तिसरी एन्जॉय करताय. स्वर्गीय रामचंद्र बडवी प्रतिष्ठान उसाटणे आणि त्यांचे एक जबरदस्त गुणलेखक आमचे बंधुतुल्य मित्र जतीन गोंडली, त्यांच्या पेनाची जादू तुम्ही पाहताय. त्यांच्या माध्यमातून 3 पेन आणि 2 मार्कर आणि व्हाईटनर सगळं ते आज इथे बसल्यात आमच्या सोबत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. जबरदस्त गुणलेखक आहेत ऑफिशियल. तर तुम्ही पाहता या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. पोटाईट खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. बॅट्समन तुम्ही पाहता अमर भंडारीचा लेग बायच्या स्वरूपात एकदम एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती रनसंख्या 25 या आकड्यावरती. आज मान्यवरांची गर्दी, कारण की आज अंतिम दिवस या स्पर्धेचा. नक्कीच मान्यवर येतात, त्या मान्यवरांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. आई गावदेवी क्रिकेट संघ पिसारवेच्या या भव्य दिव्य क्रीडांगणामध्ये. मॅच महत्वपूर्ण आहे. इथून जर मॅच जिंकली तर तुम्हाला एखादं बक्षीस नक्कीच भेटेल, पण या मॅच साठी देखील पराकाष्ठा मेहनत करावी लागेल या मैदानावरती या दोन्ही टीमला. अनिकेतला तुम्ही पाहता स्ट्रायकरला पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला होता, हा बॉल खूप चांगला होता. पडला जसा टप्पा घेतला, उंची घेतली बॉल न विकेट किपरच्या हातामध्ये. 23 तर्रार बॉल होता. शुभम डाकी त्याला पुन्हा एकदा आमंत्रित केल्याच्या 11 धावा 1 विकेट पहिल्या षटकामध्ये घेतला. त्याला तिसऱ्या षटकामध्ये कॅप्टननं पुन्हा एकदा त्याला आणलं गेलं. आता तुम्हाला क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला भेटेल. 5 क्षेत्ररक्षण तटीय सर्कलच्या बाहेर तुम्ही पाहता मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरला. पुढचा बॉल, हा बॉल समोर ठेवण्यात आला. याच्या अगोदरचा बॉल मागे होता, तो मात्र बीट करून गेला. हा बॉल डीप राहणारा होता, हा बॉल बीट केला. आणि अनिकेत ढोपरीला जबरदस्त गोलंदाजी शुभम डाकीच्या माध्यमातून. लेफ्ट हँडर आहे, पडल्यानंतर तुम्ही त्याचा अँगल पहा, थोडासा हलकासा बाहेर निघणारा बॉल. ही दिलेली देवानं दैनंदिन देणगी खऱ्या अर्थाने लेफ्टी गोलंदाजाला. डॉट बॉल. 25 धावा स्कोरबोर्ड वरती. पुढचा बॉल, बॅटचा आतला कडा, फर्स्ट स्लिपला टीपला झेल. मोठी विकेट
अनिकेत धोपरीची आणि त्याला आता जावं लागेल माघारी. विकेट. अतुल म्हात्रेंचं एक गुणगुणणारं संगीत, एक जबरदस्त समालोचक आहेत आणि त्यांचं हे गुणगुणणारं संगीत तुम्ही पाहता पिसारवेच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये. पुढचा बॉल आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न जितेश मडवीचा. डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी जितेश. आता मात्र बॅटिंगची संधी त्याला 6व्या क्रमांकावरती. नवनाथ शेठ, बाबूराव म्हात्रे यांना तुम्ही पाहता. 32 संघांचा सहभाग, 384 खेळाडू. आज मात्र बाईक वरती कोण बसणार? येणारा संध्याकाळ कोणाचे स्वप्न पूर्ण होतील? येणारी संध्याकाळ सुपर संडे तुम्हाला सांगून जाईल. पुढचा बॉल. यू मे साय डेफिनेटली मेडल उडवला. दांडी 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 गोल. विकेट विकेट. पतन. थँक्स डीजे वैभव. इथे मान्यवरांचा आपण सन्मान करणार आहोत. आदरणीय जनार्दन शेठ पाटील, पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 शेतकरी कामगार पक्षाचे विद्यमान अध्यक्ष, आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. सन्माननीय आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी अरुण म्हात्रे यांना आमंत्रित करतो. या भाऊ या. सन्माननीय जनार्दन शेठ पाटील राजकीय क्षेत्रामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा अखंडपणे ठेवत ठेवणारे आणि निश्चित स्वरूपात समाजाशी एक कटिबद्ध आणि घनिष्ठ संबंधामध्ये समाजामध्ये वावरणाऱ्या अशा दमदार व्यक्तिमत्वाचा यथोचित सन्मान आदरणीय अरुण म्हात्रे यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केले जात आहे. त्यानंतर सदानंद तांडेल, या सदानंद तांडेल यांचा यथोचित सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने इथे केले जाईल. या रमेशदादा म्हात्रे या आपल्या शुभ हस्ते त्यांचा आपण सन्मान करू. रमेश म्हात्रे या पुढे. आपल्या शुभ हस्ते सदानंद तांडेल यांचा सन्मान इथे केला जाणार आहे. चला वेल कमी आपल्याकडे. त्यानंतर सोपान दादा पाटील या आपला सन्मान इथे केला जाईल आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतो. सन्माननीय वालकुदादा म्हात्रे या आपल्या शुभ हस्ते आदरणीय श्री सोपान दादा पाटील यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. चला सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. त्यानंतर तुर्बे येथील हरिचंद्र भोईर तुर्बे आणि सोमनाथदादा भोईर आपणही आपला सन्मान केला जाईल. जनार्दन पाटील साहेब रोहनजण किरवली यांच्या वतीने 3000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य. आपलं मनपूर्वक आभार. या हरिचंद्र भोईर आणि स्वपन दादा यांचा यथोचित सन्मान केला जाईल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आलाय. 4थ्या षटकामध्ये तुम्ही पाहता सोमनाथ भोईर यांचा सन्मान इथे केला जाईल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सुमित ठाकूर, विहान 83 11 तुम्ही TMCC बोरकार याला पॅक केला. विकी शेठ भोईर, सोमनाथ शेठ म्हात्रे तुमचं दोघांचं मनपूर्वक सरचे स्वागत. ऑल ऑन दी कार्पेट. बॉल चाललाय तुम्ही पाहता मिड विकेटला. उचलेल फेकेल तोपर्यंत या बॉलवरती एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती रनसंख्या तुम्ही पाहताय 26 या आकडावरती. याच्या अगोदरचं षटक शुभम डाकी काय जबरदस्त त्याचा टप्पाल तुम्ही पाहता. बदकता, अचूकता, लेन लाईन खूप छान होती. धावा खर्च केल्या अवघ्या. लेग बायची एकच धाव आणि ज्यामध्ये 2 विकेट. हे षटक मात्र मेडन तुम्हाला ओर पाहायला भेटली शुभम डाकीच्या माध्यमात. त्याचा स्पेल जर तुम्ही पाहिला
11 धावा देत असताना 3 विकेट, पण या बॉलला पाठवलाय डाऊन टी ग्राउंड, सरळ लॉंग ऑन सीमारेषा पार. तुर्बेतील आदरणीय हरिचंद्र शेठ भोईर यांचा यथोचित सन्मानित केला जात आहे. त्यानंतर तोंडरे येथील अर्जुन पाटील आणि प्रकाश पाटील उसाडणे यांचं आगमन झालेलं आहे. यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. लॉंग ऑनला क्लिअर करणारा बॉल सीमारेषेच्या बाहेर, फिल्डर फक्त बॉल वरती पाहतच राहिले. लँड झाला सीमा पार. या षटकाराच्या बरोबरीनं स्कोर मात्र आता पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहू शकतात 32 या आकड्यावरती मोठे फटके मारावे लागतील. जर 50-55 पर्यंत पोहोचायचं असेल तर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाला अजय भंडारी नाही आहेत. पहिल्या दिवशी देखील एक मॅच खेळ, त्याच्यानंतर उज्जैन महाकालच्या दर्शनासाठी ते देखील गेल्यात. त्यांची देखील आता कुठेतरी कमी, कारण की सलामीला तो येतोय, सुरुवात जबरदस्त करतोय. जनार्दन शेठ पाटील प्रभाग क्रमांक 1 चे अध्यक्ष पनवेल महानगरपालिका, आपण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक सच्चे स्वागत. राकेश पाटील यांना बॉल शेदून आणला, ज्याच्या माध्यमातून तुम्ही पाहता इंटरनेटची सेवा अभिजी कडू चिंद्रन इथे उपस्थित आहेत. या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत. प्रदीप पाटील वाकलनचे एक जबरदस्त फलंदाज स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा देखील मनपूर्वक स्वागत करू. हॅप ट्रॅकर त्याला शॉर्ट फुल केलाय, बॉलला पाठवला, मेन विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा षटकार आला सत्यवान ढोपरीच्या बॅटमधनं. रोहनजी कडू जे चिंद्रनचे आहेत, या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. स्कोर थांबला होता जसा 7व्या क्रमांकावरती सत्यवान ढोपरी आला, त्याच्या बॅटमधनं लागोपाठचे 2 बिग हिट तुम्ही पाहायला भेटले. सुमित ठाकूरच्या अगेन्स्ट हे 2 षटकार आले आहेत. टीम मीटिंग जास्त वेळ करू नका, लक्षात असू द्या प्लीज. विहान अँड रियांशी 11 TMCC बोरकार, लक्षात असू द्या बोरकार टीम. धावा धावपलकावरती पुढे चालल्यात 38-38 धावा स्कोरबोर्ड वरती. सुमित ठाकूर याच्यावरती आता प्रथियलला होतोय सत्यवान ढोपरीचा. असे तर हिट हव्यात टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाला. त्याच्यावरती देखील आता विश्वास दाखवला कॅप्टननो. ही मॅच महत्वाची आहे. इथून जर सामना जिंकला तुम्हाला एखादी ट्रॉफी नक्कीच भेटणार आहे. याच्यासाठी हे खऱ्या अर्थानं ही मेहनत चालली आहे दोन्ही टीमची. लाईन पाहावी लागेल. खराबा वाईड बॉलचा इशारा शरलापासून दूर ठेवला, पंच सांगत असताना वाईड बॉल आहे हा. अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 39 या आकड्यावरती 39 धावा धावपलकावरती. काही बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकातील. पुढचा बॉल सत्यवानसाठी, आणखीन एक उडवला, लॉंग ऑफला फिल्डर आहे पण साइड स्क्रीनला बॉल चालला. बेधडक क्रिकेटचा सेफ आणि सौंदर्य देणारा फटका. लागोपाठचा तिसरा बिग हिट. सत्यवान ढोपरी ऑन फायर नाव. थँक्यू. सुमित ठाकूर त्याच्यावरती प्रथियलला केला जातोय. 7व्या क्रमांकावरती आला सत्यवान ढोपरी. लागोपाठचे 3 बिग हिट. आता मात्र खेळाडू कक्षामध्ये देखील टाळा येतात. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स. याच मोठ्या पटक्यांची तर खऱ्या अर्थाने जरूरत होती. टीम तुम्ही पाहता स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाला. पुढचा बॉल अडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न तुम्ही पाहता. लेग स्टंपला सोडून जात असताना व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आलाय. एक्स्ट्रा स्वरूपाची धाव. 1 स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 46 या आकड्यावरती
या ओव्हरमध्ये 3 बॉल 3 षटकार आल्या, 18 धावा त्याच मात्र वाढल्या खऱ्या अर्थानं. टीमचा स्कोर आता मात्र पुढे जातोय 46-46 वरती. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकातील. पुन्हा एकदा सज्ज होईल सुमित ठाकूर. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द ग्राउंड, फटका फसला, लॉंग ऑन ला फिल्डर तैनात आहे. मात्र 3 षटकानंतर प्रत्युत्तर दिलाय सुमित ठाकूरनं. टिपलाय तिथे एक चांगला झेल तुम्ही पाहताय वेदांत डाकीनं आणि ते विकेटचं पतन, फलंदाज बाद. इथे सन्माननीय निलेश पाटील पिसारवे आणि प्रवीण पाटील वलवली यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं सरचे आम्ही स्वागत करत आहोत. अर्जुन पाटील तोंडरे आणि प्रकाश पाटील उसाडणे आपले स्वागत आहे. तत्पूर्वी ते यानंतर नाणेफेक केली जाणार आहे. रोशन साई स्पोर्ट चिंद्रन विपक्ष SCC अर्थात अरुण 11 रोंजन क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक केली जाईल पहिलं सत्र संपल्यानंतर. निलेश पाटील यांच्या वतीने देणग्या स्वरूपात 2222 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य तुमचं मनपूर्वक आभार. हो टू सौरभ पाटील. धावाधाव बलकावरती तुम्ही पाहता 4 षटकांचा खेळ संपला. पहिल्या 3 बॉलवरती 3 मोठे हिट आले, त्याच्यानंतर शेवटच्या 2 बॉलवरती 2 विकेट सुमितने घेतले. डेटो स्लोवर हाडामायचं षटक, हे षटक खूप टाकणं अवघड आहे. ते षटक तुम्ही पाहताय आदित्य ठाकूर आलाय. वाईट बॉलनं केली आहे सुरुवात, एका धावेच्या बरोबरीनं स्कोर मात्र पुढे चाललाय धावाधाव बलकावरती 47 या आकड्यावरती. धावा धावपलकावरती. पुढचा बॉल लाईन पाहावी लागेल. हा बॉल देखील चरलापासून दूर ठेवला, ऑफ स्टंपला सोडून लाईन जात असताना वाईट बॉलचा इशारा. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना तुम्ही पाहताय 48 या आकड्यावरती. हवेमध्ये बॉल तुम्ही पाहता, फिल्डर येणार मिड विकेटचा. दुसरी धाव नाकारलाय, कारण की स्ट्राईक हवी आहे. तुम्ही पाहता अनिल ढोपरीला कित्येक वर्ष क्रिकेटला दिल्यात या टीमचा स्वर्गीय रामचंद्र बडवी प्रतिष्ठान उसाटे संघाचा लायजन क्रिकेटर. त्यांच्या माध्यमातून खूप क्रिकेटर घडले खऱ्या अर्थानं, आणि ते आता त्याला तुम्ही स्ट्राईक एंडला पाहताय. स्विच हिटचा प्रयत्न होता, बॉल मात्र लाईन खराब आहे. वाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती स्वर्गीय रामचंद्र बडवी प्रतिष्ठान उसाटे संघ 50 धावा धावपलकावरती लागल्यात.
पुढचा बॉल पलुस्कूपचा प्रयत्न होता, बॉल खालती लागला बॅटला, मिडल ऑफ द झाला असता नक्कीच चौकार भेटला असता, पण या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबरीने धावा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती 51 51 धावा धावफलकावरती 51 रन स्कोर बोर्ड वरती. नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेकला तुम्ही टॉसला येणं गरजेचं आहे, लक्षात असू द्या. अरुण क्रिकेट क्लब रोहिंजन आणि रोशन साई स्पोर्ट चिंद्रन दोन टीमचे कॅप्टन लगेच टॉससाठी उपस्थित राहा. खेचण्याचा प्रयत्न आडव्या बॅटनं पडल्यानंतर बॉल खाली, विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. हे डेटोर आहे, स्लोगोर आहे, यामध्ये धाब्या हव्यात. टीम उसाटणे संघाला पण वाईड बॉल जरूर टाकल्यात, पण त्याच्यानंतर आदित्य ठाकूरचा तुम्ही कमबॅक देखील पाहता, ज्यामध्ये 2 सिंगल 1 डॉट बॉल, 3 धावा अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये. पुढचा बॉल आडव्या बॅटमध्ये खेचला, लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित, एका टप्प्यावरती बॉल उचलेल, फेकेल, तोपर्यंत एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना तुम्ही पाहता स्कोर बोर्ड वरती रणसंख्या 52 धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये शुभम डाकीने 11 खर्च केला, दुसऱ्या ओव्हरमध्ये आलाय तो मात्र वेदांत डाकी, ज्याला 1 विकेट भेटला, 12 धावा त्यांनी देखील खर्च केला. तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 विकेट आणि निर्धाव षटक. या स्पर्धेमध्ये तुम्ही सुपर 8च्या मॅचेस मध्ये पाहिलं शुभम डाकीचा त्याचा स्पेल खूप छान राहिला. त्यानंतर सुमित ठाकूर ज्यांना 21 धावा खर्च केल्या, आणि ते जाता करत असताना आदित्य ठाकूर कमबॅक करतोय या षटकामध्ये. आडव्या बॅटनं खेचलाय, बॉल चालला बॉन्डलाईच्या दिशेने, 1 धाव तर पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव घेत असताना रन आउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळतीये आणि आणखीन एक फलंदाज बाद. सन्माननीय सिद्धार्थ पाटील यांचं इथे आगमन होत आहे. यावर व्यासपीठावर आई गावदेवी क्रिकेट संघ आणि जय भोलेनाथ क्रिकेट संघ पिसारवे यांच्या वतीने आपले स्वागत आहे. सत्र संपल्यानंतर लगेचच नाणेफेक केली जाईल. रोशन साई स्पोर्ट चिंद्रन विपक्ष यशस्वी अर्थात अरुण स्पोर्ट रोहिंजन क्रिकेट संघाच्या दरम्यान. शेवटचा बॉल वाईड बॉल आला, एक्स्ट्रा स्वरूपाची धाव ऍड होईल. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 54. टार्गेट सेट करणारा बॉल, या बॉलवरती चौकाला 58, षटकारला 60, सिंगल आली तर मात्र धावा बनतील 55, डबल आहे तर 56, डॉट आला तर मात्र 54 राहतील. कितीचं टार्गेट सेट होईल. पुढचा बॉल या षटकातील फटका चांगला, वॉड शॉट, बॉल चालला हवे सोबत, वारचार करत असताना लॉंग ऑफ, बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा मात्र शेवट मात्र गोल केली आहे. उज्ज्वल ढोपरीनं ठोकलाय षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय 60 या आकड्यावरती आणि 61चं धावं आता मात्र पूर्ण करायच्या आहेत. त्या उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना TMCC तुम्ही पाहता विहान आणि रियांशी 11 बोरका टीमला या 61 धावा कशा रीतीने पार केल्या जातील का बोरका टीमच्या बाजूनं किंवा डिफेंड केल्या जातील या उत्तरार्धामध्ये येणाऱ्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्कीच भेटली जाते. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, एकत्र राहा. खऱ्या अर्थानं आई गावदेवी क्रिकेट संघ पिसारवेचं हे भव्य दिव्य हे 5 दिवसाचं आयोजन. आणि ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाज योगेशजी बडवी सरांचा. पुन्हा एकदा आम्ही जॉईन होऊ, तोपर्यंत जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जिथे टॉस केला जाईल. अरुण क्रिकेट क्लब रोहिंजन आणि त्यांना फाईट करणार आहे ती रोशन साई स्पोर्ट चिंद्रन. या 2 टीम मध्ये सुपर 8ची 4थी मॅच तुमच्या समोर, जिथे महागुरु जोडले जातील. धन्यवाद. थँक्स. इथे सौरभ पाटील नाणेफेक केली जात आहे. रोशन साई स्पोर्ट चिंद्रन विपक्ष अरुण 11 क्रिकेट संघ रोंजण. दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा असणार आहेत. उपांत्य फेरीची लढत विजेता क्रिकेट संघ हा खऱ्या अर्थाने उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल. तर निश्चित स्वरूपात निलेशदादा पाटील, निलेशदादा या आपल्या शुभ हस्ते टॉस केले जाईल. टुडेज ऑनरेबल चीफ गेस्ट मिस्टर निलेशदादा पाटील, प्लीज कॉल दी टॉस. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. दोन्ही क्रिकेट संघाच्या बाजूने नाणेफेक इथे उडवली जात आहे.
बघूया नाणेफेकी दाखल कोणत्या संघाच्या बाजूने. रोंजन क्रिकेट संघ फक्त आपला निर्णय कळवा. शतरक्षण करण्याचा निर्णय रोंजन 11 क्रिकेट संघाने स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी रोशन साई स्पोर्ट चिंद्रन क्रिकेट संघाला इथे आमंत्रित करण्यात आलेला आहे. तत्पूर्वी मान्यवरांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. आदरणीय अर्जुन पाटील तोंडरे या अर्जुन या आपल्याकडे वेलकम हे आहे शांततेचे प्रतीक. नवनादादा आपण त्याचा सन्मान इथे करावं. आमचे नवनाथ शेठ म्हात्रे या स्पर्धेचे आमचे बाईक पुरस्कर्ते आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते तोंडरे गावचे शांततेचे प्रतीक अर्जुन पाटील यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. वस्त्र अलंकार अर्थात मायेची उबदार शाल, सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची ट्रॉफी अर्थात एक सन्मान गौरव चिन्ह असणारे. त्यानंतरचा सन्मान असेल आदरणीय प्रकाश पाटील उसाडणे. प्रकाश या आपला यथोचित सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने ते केलं जाणार आहे. तर प्रवीण दादा पाटील बलबली या अरुण मात्र्यांच्या शुभ हस्ते आपला सन्मान केला जाईल. चला मैदानामध्ये लगेचच दाखल व्हायचे आहे. आपण पाहतो फलंदाजी करण्यासाठी स्वर्गीय रामचंद्र मणिबी उसाडणे क्रिकेट संघाने प्रथम फलंदाजी केली आणि मात्र आता फलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेला आहे तो TMCC क्रिकेट संघ बोरखार. मान्यवरांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. चला उसाडणे क्रिकेट संघ मैदानामध्ये संघाचे पुरस्कर्ते आमचे मित्र योग्यदादा मडवी आणि हितेंद्र मडवी. नामांकित स्पर्धा त्यांच्या माध्यमातून ऑर्गनाईज केली जाते. यावर्षी सुद्धा स्पर्धा आपल्या भेटीसाठी येईल, परंतु येणाऱ्या 8 ते 12 डिसेंबर रोजी उसाडणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच शिवाजी दादा पाटील सरपंच चषक क्रिकेट स्पर्धा सुद्धा नाईट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येत आहे 8 ते 12 डिसेंबर उसाडण्याच्या क्रीडा नगरीमध्ये. चला यापूर्वी आवाज ऐकला सौरभ यांचा. आता बोलणार आहोत पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष आमचे मित्र योगेश मडवी मॅन फ्रॉम सिद्धी करवले. थँक्यू सो मच महागुरु. थँक्यू सो मच सौरभ. नमस्कार क्रीडा रसिक, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. दुपारचं सत्र कडक ऊन आणि अगदी भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जय गावदेवी आई गावदेवी क्रिकेट संघ पिसारबे आयोजित तुम्ही पाहता क्रिकेटचा भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा 5 दिवस चालणारा महोत्सव. आज सुपर संडे सुपर धमाका मॅच नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाने केल्या त्या 60 धावा आणि 61 धावेचं टार्गेट TMCC बोरखार म्हणजेच तिसाई मोरवाई क्रिकेट क्लब बोरखार यांनी याच्या समोर 61 धावेचं टार्गेट आहे. दोन्ही संघाला आम्ही शुभेच्छा देतोय. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. श्री चैतन्य क्रिकेट क्लब कुटारी आयोजित देखील 5 दिवसाची क्रीडा स्पर्धा 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. 1,50,000 25-25 मॅन ऑफ द सिरीज साठी देखील 2 व्हीलर बाईक आहे आणि या स्पर्धेमध्ये प्रवेश फी फक्त 12,000 रुपये आणि सामने ते 6 षटकांचे होणार आहेत कुटारीच्या मैदानावरती. तर कुटारीची स्पर्धा देखील भरपूर मोठी असते. कोणाला सहभाग नोंदवायचा असेल तुम्ही लगेचच कुटारी संघाशी संपर्क करू शकता. पहिला चेंडू तुम्ही पाहतात या ठिकाणी अमर हिलालचा पहिला चेंडू आपण पाहिला. इथे स्क्वेअर फेकला अतिरिक्त धाबेनं बोरखार संघाचं अकाउंट ओपन झालं. टार्गेट त्यांच्या समोर 61 धावेचे 5 षटकांची लढत. सलामी ओपनिंग ब्लास्टर मैदानामध्ये पहिला चेंडू स्क्वेअर, त्यानंतर एक सिंगल घेतली. सिंगल घेऊन फक्त अकाउंटला ओपन केलं. बॅट्समन विघ्नेश डाके आणि सज्जन मोकल हे ॲज द ओपनर सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये बोरकर संघासाठी आल्यात.
मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं चिंचवली विरुद्ध किरवली 75 धाबा चिंचवली संघाने केल्या. त्या अगोदर आपण पाहिलं 48 धाबा जय बागेश्वर किरवली संघाने डिफेन्स केल्या. म्हणजे आज धाबा 2 मॅच मध्ये डिफेन्स होताना पाहिलेत. हा तिसरा सामना आहे. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाचे सर्वे सर्वा योगेशदादा मडवी आणि हितेंद्रदादा मडवी आपण आला असं तर या व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत करतोय आणि आयोजक आपल्याला इन्व्हाइट करतात की आपण यावं. क्रॉस बॅटेड खेळायचं होतं. बॉल थोडासा पाठीमागे होता, पडल्यानंतर मात्र डीप राहिलाय. वेग होता बॉल आपण पाहिलं, पडल्यानंतर वेगानं बॉल होता. थोडासा शॉर्ट पिच लाईनचा चेंडू होता, परंतु चेंडू पडल्यानंतर थोडा डीप राहिला. डॉट बॉलची समाप्ती. पहिलं षटक फेकत असताना अमर हिलाल स्वतःची गुणवत्ता सादर करतोय. यासाठी तर त्याला पहिलं षटक दिलं जातं आणि पहिल्या ओव्हरमध्ये नेहमीच समोरच्या टीमवरती तो दबाव टाकत असतो आणि त्या प्रकारची गोलंदाजी सध्या त्यानं आतापर्यंत पाहायला मिळाली. पहिला चेंडू त्यानं वाईट फेकला, त्यानंतर सिंग मिळाली, त्यानंतर आता डॉट बॉल आलाय. 2 चेंडू 2 धाबा, टार्गेट 61 धावेचं म्हणजे या मॅच मध्ये 12.20च्या सरासरीनं धाबा कराव्या लागतील मॅच जिंकण्यासाठी टीम बोरखारला. गोलंदाज पुन्हा एकदा अमर हिलाल. वेगवान बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा वेगानं बीट झालेत. गुडलेनचा वापर, चेंडू पडल्यानंतर डीप राहिलाय. पुन्हा एकदा बॉलला खाई ठेवण्यासाठी यश मिळालंय. अमर व्हेरी गुड लाईन. प्रत्येक चेंडू नियंत्रित टप्प्यानं तो फेकतोय. पहिला चेंडू थोडासा खराब होता त्याच्याकडून, परंतु त्यानंतर त्याने कमबॅक केलं. 3 चेंडू मध्ये अवघी एकच धाव दिली आहे आणि सध्या स्ट्राईक एंडला सज्जन मोकलला पूर्णपणे बांधून ठेवलं. पॉवर प्ले मध्ये कशी गोलंदाजी असते याचं उदाहरण देत असताना इथे आपण पाहतो अमर हिलाल सुंदर आपल्या टीमसाठी एक चांगली गोलंदाजी. सुरुवातीला समोरच्या टीमवरती दबाव टाकलाय. पहिल्या ओव्हरमध्ये जर समोरच्या टीमवरती दबाव आला तर नक्कीच दबावानं संघ अडचणीमध्ये जरूर येऊ शकतोय, परंतु अमरचं देखील कौतुक झालं पाहिजे. यावेळी बॅटच्या मधोमध परफेक्ट लागलाय, बॉलला पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. आखिरकार सज्जन मोकलच्या बॅट मधून आलाय दमदार षटकार. अमरच्या बॅटमधून अमरच्या विरोधात इथे सज्जन मोकलच्या बॅटमधून षटकार आलाय. फार काळ त्याला शांत ठेवला, परंतु आताचा बॉल परफेक्ट त्याच्या बॅटच्या समोर गेला आणि त्यावरती षटकार मारलाय. सन्माननीय रमेश तरे किरवली यांचं आगमन झालेलं आहे. आमचे ऑर्गनायझर अमोल म्हात्रे तुम्हाला स्टेजवर आमंत्रित करतात. स्वागत आहे. धावसंख्या 8, प्रतिषटक 12.20 ची सरासरी आहे. त्यामुळे किमान 1 ते 2 मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. आता सध्या तरी आपण सज्जन मोकलच्या बॅटमधून पहिला षटकार पाहिलाय. अमर पुन्हा एकदा सज्ज होत आहे. स्ट्राईक एंडवरती सज्जन मोकल. यावेळी पाठीमागे चाललाय गॅप शॉट सिलेक्शन. अगदी गोळीच्या वेगानं बॉल चाललाय थर्ड मॅन क्षेत्राच्या पलीकडे. येतोय शानदार चौकार. नशिबाचं दरवाजा ओपन झालं, खुलं झालं आणि त्यातनं बॉल निघाला बाहेर, सीमारेखा बाहेर. सज्जन मोकलच्या बॅटमधून चौकार. 1 षटकार 1 चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो आणि पहिल्या ओव्हरमध्ये रनसंख्या बिन गडी बाद 12 आणि आता गरज आहे ती 49 धावेची. येणारे 4 षटक. वेळ घेऊ नका. यानंतर अरुण क्रिकेट क्लब रोहिंजन विरुद्ध तुम्ही लढत पाहणार. रोशन साई स्पोर्ट चिंद्रन यांच्यामध्ये सुपर 8 ची अंतिम लढत होणार. 2 संघ तर ऑलरेडी पोहोचलेत सुपर 4 मध्ये. यातनं जो संघ जिंकेल तो देखील सुपर 4 मध्ये दाखल होईल. त्यानंतरची लढत तुम्ही पाहिली की टीम रोहिंजन विरुद्ध चिंद्रन यांच्यामध्ये होईल आणि मग सेमी फायनलचे 2 मॅच आणि त्यानंतर फायनल लढत प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल. आज भरपूर संख्येने प्रेक्षक वर्ग उपस्थित झालेत, कारण आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे.
मेगा फिनाले, मेगा संडे आणि मेगा धमाका सर्वांचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतोय. एक दमदार मॅच मैदानाच्या आतमध्ये 61 धावेला उत्तर देताना पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आले त्या फक्त 12 आणि आता समीकरण 24 बॉल आणि एकूण आपण पाहिलं तर 49 धाबीची आवश्यकता आहे. म्हणजे प्रतिषटक आता जे रन रेट आहे 12.25 ची सरासरी पूर्ण करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. चला पंच सामना सुरू करा. वेळ घेऊ नका जास्त प्लीज, काढून वॉर्निंग द्या कारण वेळ आपल्याकडे आता कमी आहे. त्यासाठी आयोजकांनी सुरुवातीला 5-5 षटकांचे सामने ठेवले कारण एक चांगला क्रिकेट प्रेक्षकांना पाहता यावा हे उद्दिष्ट होतं आमच्या आयोजकांचं आणि तेच खरं तर कौतुक करायला पाहिजे कारण 5 षटकांच्या सामन्यामध्ये एक चांगला क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळतो आणि तो सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये उसाटणे विरुद्ध बोरकर यांच्यामध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती जितेश मडवी. पहिला वेगवान बॉल, लाईन चुकीची होती. पंचांनी दर्शवलं की ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पंचांनी स्वर घोषित केला. अवंतर धाबा वाढते. टीमची टोटल सध्या धाबा फलकावरती 13 पाहायला मिळत आहेत. 24 बॉल आता आवश्यकता राहिली ती 48 धाबेची. संघर्ष करावा लागेल दोन्ही संघाला. सामना बलाढ्य आणि मोठा सामना आहे. खरं तर दोन संघांमध्ये अस्तित्वाची लढाई आहे. डू अँड डाय, जिंका किंवा मरा. आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर तुम्हाला मैदानावरती संघर्ष करावा लागेल. बॉल समोर, फटका फसलाय. बॉल हवेत आणि पहिला धक्का मैदानावरती टीम बोरकारला. बॅट्समन सलामीवीर विघ्नेश ढाकी बॅक टू द डगआउट. विघ्नेश ढाकी बाद झालाय. मैदानावरती धक्का मिळालाय. यश तर जितेशला मिळालाय. पहिला चेंडू त्यानंही स्वर फेकला परंतु त्यानं लगेच कमबॅक केला आणि विकेट काढली जी गरज होती टीम उसाटणेला आणि ती विकेट मिळाली पहिली. एकूण धाबसंख्या आपण पाहिली तर धाबा फलकावरती 13 धाबा. युवराज डाकी न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. पॉवर प्लेचं षटक तुम्ही पाहता. पहिल्या ओव्हरमध्ये अमरनं 12 धाबा दिल्या परंतु आता या ओव्हरमध्ये जितेश मडवीने कमबॅक केला आणि पहिला विकेट त्यानं प्राप्त केला कारण विकेटची नितांत आवश्यकता होती मैदानावरती उसाटणे टीमला. तो विकेट मिळवून दिलाय. युवराज डाकी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. थोडंसं स्पीडअप करा पंच. ओव्हर नंबर सेकंड. पुन्हा एकदा सज्ज जितेश मडवी. बॉलिंग ट्रॅक मध्ये युवराज डाकी आला बॅटिंगला. हा चेंडू प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक होते तिथे परंतु त्याच्याकडनं चूक झाली आहे की काय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा आलाय. चौकार आणि या चौकाराबरोबर आता टीम पोहोचली आहे 17 या धावसंख्येवरती. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल फटका चांगला होता परंतु जसा बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने गेला तेव्हा क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न बघा. हातातनं बॉल निसटला, कॅच ड्रॉप केली आणि त्यानंतर झाला चौकार. सत्यमॅन डोपरी. हे असतं अनिल दादानी त्याला लगेच सांगितलं की काय गोष्ट नाही कारण कॉन्फिडन्स वाढवण्याचं काम फक्त संघामध्ये. टोटल चौकार आल्यानंतर 17 वरती पोहोचले पुन्हा एकदा जितेश मडवी. यावेळी स्विच टायमिंग आहे. ऑफ साइडला मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आले. जजमेंट चांगलं धनंजयचं आणि झेल टिपलाय. ज्या युवराजला पहिला बॉलला जीवनदान सत्यमान डोपरीने दिलं परंतु त्याला लगेच माघारी परतवलाय. टीमची टोटल धाबसंख्या 2 गडी बाद 17 धाबा. इथे चिंद्रन गावातील आदरणीय अरविंद देशेकर आणि लक्ष्मण पाटील यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. भूषण कदम, चेतन कदम, मनपूर्वक तुमचंही स्वागत आहे.
सेमी फायनल मध्ये सुपर 4 मध्ये दोन संघ दाखल झाले. जय बागेश्वर किरवली संघ काय संघर्ष केला त्याच्या टीमनं आणि काय जबरदस्त क्रिकेट पाहिला. सुपर 4 मध्ये गेले, एकटपटा संघाला परास्त केले, त्यानंतर किरवली संघाला परास्त केले. ओम नरोदी क्रिकेट संघ किरवलीला परास्त केले. श्रीराम चिंचवली संघाने दोन संघ सुपर 4 मध्ये दाखल झाले आहेत आणि आता सुपर 8 ची ही अजून एक शानदार आणि मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये. हो काय सुंदर बॉल आहे. बॉल पडला त्यानंतर बाउन्स झाला. अगदी परफ्यूम डिलिव्हरी, नाकाला स्पर्श करून जाणारा बॉल सर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. काय कॉन्फिडन्स वाटलाय बघा. पहिली विकेट मिळाली त्याला या ओव्हरमध्ये. जबरजबल 2 विकेट त्याने घेतल्यात. एक चौकार जो आला तो कॅच ड्रॉप झाली, नंतर चौकार आला, परंतु त्याचा कॉन्फिडन्स लेवल जो आता हाय झालाय. त्याने गुडलेनचा वापर केला, बॉलला टेक ऑफ केला, परफ्यूम डिलिव्हरीचा वापर त्याने केला मागच्या बॉलमध्ये. समोर फेकण्याचा प्रयत्न, फिल्डर होते, त्याला बीट केलाय स्क्रीनच्या समोर अगदी वेगानं. पुन्हा एकदा थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, बॉल फरार, सीमारेषा बाहेर, चौकार. चौकाराबरोबर आता टीमची टोटल सध्या 21 या धावसंख्येभोवती. टार्गेट गाठायचं 61 धाबेचं प्रतिषटक 12.20 ची सरासरी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या. या ओव्हरची विचार केला तर आतापर्यंत 9 धाबा आल्यात, म्हणजे अद्याप 2 बॉल शिल्लक, 1 बॉल शिल्लक आहे. स्ट्रायकरमध्ये बॅट्समन तुम्ही पाहतायत स्वप्नील मस्कर. यावेळेस मिस टायमिंग स्वतः धनंजय पोहोचलाय. पुन्हा एकदा मिड ऑफला झेल टिपलाय. स्वप्नील मस्कर देखील माघारी परतलाय आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. टीम TMCC बोरकार संघ 21 धाबा 3 गडी बाद. इथे तत्पूर्वी आपल्याकडे वेळ आहे, सन्मान केला जाईल. निलेश पाटील या आपल्या शुभास्ते रमेश तरे किरवली क्रिकेट संघातील संघनायक आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान निलेश दादा आपण इथे करावं. चला या रमेश तरे या. निलेश पाटील यांच्या शुभास्ते आपलं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत केले जात आहे. ओ टू योगेश मडवी. चला 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धाबा 3 गडी बाद. जितेश मडवीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्याच्या ओव्हरमध्ये एक चौकार जरूर लागला, परंतु त्यांना टीम मध्ये गोलंदाजी करताना सेकंड ओव्हरमध्ये धाबा दिल्या. 2 चौकार त्याने दिले, परंतु धाबा त्याने फक्त 9 दिल्या. 3 विकेट घेतल्या. हे पॉवर प्लेचं सेकंड ओव्हर होतं. आता पॉवर प्लेचं तिसरं षटक मार्गस्थ झालंय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती अमर हिलाल. पुन्हा एकदा त्याचा वापर करण्यात आलाय. ज्या अमरनं पहिल्या ओव्हरमध्ये 12 धाबा दिल्या, आता सेकंड स्पेलसाठी पुन्हा एकदा त्याचा वापर करण्यात आलाय. जे निर्णायक षटक असेल, कारण 61 धाबेचं टार्गेट 21 आल्या आणि आता जिंकण्यासाठी 40 धाबेची आवश्यकता आहे. येणाऱ्या मॅच मध्ये 18 चेंडू आणि आता 40 धाबा. ॲज ओपनर सज्जन मोकल अद्याप मैदानावरती आहे. सोमनाथ ठाकूर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. सर्व जिम्मेदारी आहे आता ही सज्जन मोकलच्या खांद्यावरती असेल, कारण जे मेन खेळाडू होते ते आता बाद झाल्यात. ही जिम्मेदारी वाढली आहे. पहिला बॉल वेगवान होता. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये देखील बॉलला अडवलाय, कारण स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडूला अडवणं एवढं सोपं गोष्ट नाहीये. कारण गोलंदाज बऱ्याच साऱ्या क्रिया करत असतो. बॉलवरती ग्रीप घेणं, रनवे, बॉल डिलीव्ह करणं, त्यानंतर बॉडी बॅलेन्स आणि मग स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये बॉलला अडवणं. काय जबरदस्त कामगिरी करत असताना अमर हिलाल पुन्हा एकदा वेगवान बॉल. इथे गॅप शोधण्याचा प्रयत्न केला. 2 फिल्डरला बीट केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या जवळपास पोहोचलाय. तोपर्यंत त्या ठिकाणी 2 धाबा वेगाने कंप्लीट केल्या. 2 धाब्याने संघ पोहोचले 23 वरती 23. लॉस ऑफ 3 विकेट. जिंकण्यासाठी अद्याप 38 धाबेची गरज आहे. येणारे बॉल शिल्लक राहिले ते 16 चेंडू 38 धाबा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. थोडी संघाला प्रयत्न मोठे करावे लागतील. अमर हिलालचा चेंडू चांगला होता. पुन्हा एकदा वेगवान बॉल त्याला खेळून काढला. मिड विकेटच्या दिशेने डीप मध्ये चेंडू अडवलाय. तोपर्यंत एक सिंगल घेतली. सिंगलला जास्त काही फरक पडत नाही उसटणे टीमला, कारण जिंकण्यासाठी टार्गेट मोठं आहे.
धावसंख्या सध्या 24 धावा, म्हणजे जिंकण्यासाठी अद्याप 37 धावेची गरज आहे. बरोबरीत 15 चेंडू आणि 37 धावा. क्रिकेटमध्ये 6 चेंडू 36 जर बनत असतील तर 15 बॉलमध्ये 37 धावा मागण्या नाही आहेत. परंतु दुसरीकडे जर विचार केला उसाटणे टीमच्या गोलंदाजी अटॅकचा एक सर्वोत्कृष्ट गोलंदाजी अटॅक आहे, त्यामुळे त्यांच्या समोर देखील इथे बोरकर संघाच्या फलंदाजांना संघर्ष करावा लागेल. फक्त दिशा दिली आहे. पुलटा चेंडू होता, स्क्वेअर लेग रिजन मध्ये मोडलाय बॉलला, तोपर्यंत एक सिंगल घेतली. सिंगल बरोबर टीमची टोटल पुढे चालली आहे 25 वरती. सिंगल डबलना काही जास्त फरक पडत नाहीये तो उसाटणे टीमला, कारण जिंकण्यासाठी टार्गेट मोठं 61 धावेचं आहे. उसाटणे टीमची बॅटिंग लाईनअप जर तुम्ही पाहिली सुरुवातीला ढासळी. मुकेश मडवी शून्यावरती बाद झाला. अनिकेत डोपरीने जरी 2 षटकार मारले तो लवकर बाद झाला. अमर हिलाल बाद झाला. त्यानंतर धनंजय एक षटकार मारला. अमर भंडारी थोडासा खेळला, परंतु शेवटी सत्यवान डोपरीचे 3 षटकार फार योगदान देऊन गए टीम उसाटण्यासाठी. पाणी येस जिंकण्यासाठी लक्ष उभं केलं 61 धावेचं. आतापर्यंत टोटल जर आपण पाहिली स्कोरबोर्ड होती 25 रन्स, म्हणजे 36 धावेची गरज आहे 14 बॉल मध्ये. बोरकर संघ आपण पाहिलं की त्यांनी जवळजवळ 9 व्हाईट बॉल 2 लेग बाईज म्हणजे जवळजवळ 11 धावा अतिरिक्त धावा खर्च केल्या. आणि जेव्हा मॅच शेवटच्या क्षणाला पोहोचते तेव्हा त्या अतिरिक्त धावा कॅल्क्युलेशन केलं की खूप महागात वाढतात. यावेळेस परफेक्ट फटका बॅटच्या मधोमध, परंतु एलिव्हेशन नाहीये आणि फलंदाज बाद होतो. वाईडिश लॉंग ऑनला काय सुंदर झेल टिपलाय. त्या ठिकाणी जितेश मडवी होते. आज खरं तर जितेचा दिवस आहे, त्याने 3 विकेट काढल्या. आता झेल टिपलाय. महत्वाची विकेट, गोल्डन विकेट या मॅचची. खरं तर ॲज द ओपनर सज्जन मोकल बॅक टू द डगआउट. तेरा चेंडू आता 36चं समीकरण राहिलंय. आज जितेशचा दिवस चांगला आहे, कारण त्यानं गोलंदाजी देखील चांगली केली. 3 महत्वाच्या विकेट काढल्या. त्यानंतर आता या मॅच मध्ये जबरजबल सज्जन मोकल सेट झाला होता आणि त्याची विकेट अर्थात त्याला झेल टिपलाय आणि ते सज्जन मोकल बाद झाला. एकूण धावसंख्या आपण पाहिली तर धावा फलकावरती 25 रन, लॉस ऑफ 4 विकेट. खरं तर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय वेदांत डाकी. या षटकातला अंतिम चेंडू आहे. 13 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय आणि आता 13 बॉल मध्ये करायचे ते 36. क्रिकेटचा खेळ 6 चेंडू 36 बनतायत. क्रिकेटमध्ये अद्याप संघर्ष करावा लागेल टीएमसीसी बोरकर संघाला. उरण परिसरातनं बिलॉंग करणारा संघ 2 सामने जिंकला आणि सुपर 8 मध्ये आलाय, परंतु आता संघर्ष वाढलाय. फटका चांगला आहे. पाहिजे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा. जितेश मडवीने संघर्ष चांगला केलाय. तर त्या बॉलवरती एक सिंगल घेतली. सिंगल बरोबर ओव्हरची समाप्ती. जितेशचं कौतुक करेल. जरी झेल त्याने टिपला नसेल तरी आपल्या टीमसाठी जबरजबर 5 धावा त्याने वाचवल्या. हे दाखवलं जाते रिप्ले मध्ये. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून बघा काय सुंदर टेलिकास्ट आहे. नक्कीच झेल थोडा कठीणच होता, परंतु त्याने आपल्या टीमला 5 धावा वाचवल्यात आणि अशा प्रकारे एकूण 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 26 आणि जिंकण्यासाठी आता 35 धावा. उर्वरित समीकरण 12 बॉल 35 धावा. थँक्स योगेश. निश्चित स्वरूपात स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे क्रिकेट संघ इथे क्षेत्ररक्षण करतो, परंतु या वर्तमान लढतीमध्ये स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे क्रिकेट संघाने विजय संपादित केलं. अर्थात विजय जर प्राप्त केलं तर त्यांना आमचे विजय पवार आई गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे त्यांच्या वतीने 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे आणि लक्ष्मण दादा पाटील यांच्या वतीने 3000
म्हणजे अनिल डुपरी बघा स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे क्रिकेट संघावर प्रेम आपल्याला इथे बघायला मिळतो. 5,000 रुपयाचं बक्षीस. सोपान पाटील चिंद्रण यांचं इथे आगमन झालेलं आहे. अतुल म्हात्रे तुम्हाला स्टेजवर आमंत्रित करतात, यावं आपलं स्वागत. वळूया पुन्हा एकदा योगेश मडवी मॅन फ्रॉम सिद्धी करवले यांच्याकडे. बारा बॉल आवश्यकता राहिली ती आता 35 धाब्याची. बिना संघर्षे कोई महान नाही बनता. आता एकच गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, हा इम्पॉर्टंट आणि महत्वाचा मॅच आहे, त्यामुळे या मॅच मध्ये तुम्हाला लढावं लागेल. आणि लढत असताना आता हा पाठीमागे फाईन लेग रिजन मध्ये टोकलाय शानदार चौकार. चौकारा बरोबर या ओव्हरची सुरुवात केली. जे काही 3 ओव्हर मध्ये घडलं ते बाजूला सारून आता बोरका संघाच्या खेळाडूने विचार केला की येणाऱ्या 2 ओव्हर मध्ये आम्हाला या मॅचचं परिवर्तन घडवायचं आहे. आणि पहिला बॉल वरती त्यानं पाठीमागे चौकार टोकलाय फाईन लेग रिजन मध्ये. आणि चौकाराबरोबर टीमची टोटल आता सध्या तरी आपण पाहिली ती टोटल 30 धाब्यावरती पोहोचली आहे. 31 पाहिजेत 11 बॉल मध्ये. क्रिकेटमध्ये शक्य अशक्य असं काही नसतं, फक्त तुमचा संघर्ष तुम्हाला करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. हा विजय जर मिळवायचा असेल तर तुम्हाला संघर्ष करावा लागेल. कहते ना कि हार और जीत हमारी सोच पर निर्भर है. अगर मान लिया तो हार और अगर ठान लिया तो जीत. यावेळेस पाठीमागे पुन्हा एकदा धनंजय हिलालचं चांगलं क्षेत्ररक्षण. आज 2 झेल टिपल्यात त्यानं आणि एक सिंगल घेतली. 30 धाब्याची गरज आहे. 31 धाबा झाल्यात. 10 चेंडू मध्ये 30 पाहिजेत. येणारे 4 चेंडू तुम्हाला सामन्याचा निकाल सांगतील की जर एकाच 2 मोठे फटके लागले तर बोरका संघ मॅच मध्ये कमबॅक करेल. परंतु या 4 बॉल मध्ये गोलंदाजाची चांगली गोलंदाजी झाली तर सामना पूर्णपणे मजबूत होईल. तर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ यांच्या बाजूनं सध्या तरी इन्फॉर्म संघ आपण पाहिलं तर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ आज अजय भंडारी संघामध्ये नव्हता आणि त्याची कमतरता संघाला नक्कीच जाणवली. कारण ओपनिंग करताना सातत्यानं विस्फोटक खेळ त्याच्या बॅटिंग मधून पाहिला आणि गोलंदाजी करताना देखील एक चांगली गोलंदाजी. हा चेंडू प्रहार केलाय मिस्टर आमिंग की प्रॉपर पाहायचंय. क्षेत्ररक्षक होते पुन्हा झेल सोडला, परंतु ही दुसरी धाव घेताना संघर्ष जरूर केलाय. आणि थर्ड अंपायर 3ऱ्या पंचांची रेफर आता माग केली गेली आहे. बघूया टीव्ही अंपायर काय डिसिजन देतात की फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही. तिसरे पंच डिसिजन आता चेक करतात. ऑलरेडी धाबसंख्या आपण पाहिले 61 धाबेचं टार्गेट सेट केलंय. यस फलंदाज बाद OUT बॅट्समन आउट आणि ते धक्का लागलाय. धाबसंख्या 1 ने पुढे जाईल. टीमची टोटल सध्या आपण पाहतोय धाबा फलकावरती 32 धाबा.
तर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे संघाने या सामन्यामध्ये विजय संपादित केलं. तर स्वर्गीय रामचंद्र मडवी यांचे बंधू उद्योजक दिलीप शेठ मडवी यांच्या वतीने संघासाठी 10,000 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाणार आहे. तर या ठिकाणी आता जिंकण्यासाठी आवश्यकता राहिली आहे. 32 धाबा स्कोरबोर्डवरती लागलेत म्हणजे 29 धाब्याची अद्याप आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. पाठीमागे अजून एक झेल टिपलाय. बोरकार संघ आता बॅकफुटला चालला हळूहळू, कारण या मॅच मधली जी पकड होती ती आता मजबूत केली आहे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघानं. एका पाठोपाठ विकेटचं पतंग उज्ज्वल डोपरीला सफलता मिळाली आणि 32 वरती अजून एक धक्का लागलाय. उर्वरित समीकरण जर पाहिलं 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि इथं 29 धाब्याची आवश्यकता आहे. श्रवण गावण नवीन बॅट्समन त्याच्या आतमध्ये आलाय. 29 धाबा 8 बॉल मध्ये करायचे आहेत. काय तरी रणनीती करावी लागेल, कारण या मॅच मध्ये आता 29 धाबा म्हटलं की येणारे 2 बॉल तुम्हाला 2 मोठे फटके तरी किमान पाहिजे. परंतु एकीकडे चांगली गोलंदाजी होतीये, अजून एक डायरेक्ट हिट दिलाय आणि माघारी परतलाय फलंदाज. एका पाठोपाठ चाललेत आणि सामना पूर्णपणे झुकलाय. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाच्या बाजूनं महत्वपूर्ण लढत होती. इथे सन्मान या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून सर्वच्या सर्व चेंडू पुरस्कृत करण्यात आलेले आहेत प्रतापदादा पाटील पेटाली यांचं इथे आगमन होत आहे. यावं आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे यांनी जर हा सामना जिंकला तर स्वर्गीय रामचंद्र मडवी उसाडणे यांचे बंधू दिलीप शेठ मडवी यांच्या वतीने अनिल डोपरे तुमच्या संघासाठी संध्याकाळची एक चांगली मेजवानी त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्फत तुमच्या ऑल टीमला दिली जाणार आहे. नक्कीच दिलीप दादा मडवी म्हटलं की एक दानशूर दाते त्यांच्या माध्यमातून नेहमी वेगळंच प्राइज असतं, कारण जेव्हा स्पर्धा सुरू असते महागुरु तेव्हा 3 धावा धावून काढणाऱ्या खेळाडूला त्यांच्याकडून 3,000 रुपयाचं प्राइज असतं. बॉल चांगलाय, फटकाही तेवढाच उंच गेलाय आणि लांब देखील चाललाय. सीमारेषा बाहेर षटकार. आता समीकरण 6 चेंडू आणि 23 धाबेची गरज. षटक आता जिंकण्यासाठी आता गरज आहे ती 23 धाबेची. अद्याप सामना संपला नाहीये, कारण क्रिकेटचा खेळ क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे कधी सांगता आलं नाहीये. नेहमी आपण पाहतो कधी कधी जिंकणारे संघ क्रिकेटमध्ये हारताना देखील पाहिलेत आणि हरणारे संघ अचानक क्रिकेटमध्ये जिंकताना पाहिलेत. अनेक उलाढाल क्रिकेटमध्ये आपण पाहिलेत, परंतु अद्याप बोरकर संघाचे खेळाडू धीर सोडला नाहीये, कारण 6 बॉल आणि 23 धावा हे समीकरण आहे. आज या मॅच मध्ये इम्पॉर्टंट खेळ केला तो सत्यवान डोपरी, त्यानं 3 षटकार मारले. संघ अडचणीमध्ये संकटात आला होता. षटक एक मेडन आलं होतं आणि त्यानंतर 4थ्या षटकामध्ये त्यानं लगातार 3 षटकार मारत 21 धावा घेतल्या आणि नक्कीच संघाला एक सुसज्ज स्थिती, एक चांगला स्कोर उभा करून दिला. त्यानंतर अमर आला, सुंदर गोलंदाजी केली. जितेशनं चांगला गोलंदाजी केली आणि उज्ज्वलनं देखील. पहिला चेंडू फुलटॉस आहे, समोर चाललाय अनिकेत डोपरी आहे. एका हातामध्ये बॉलला बॅलन्स केलं आणि अडवलाय. चेक. TMCC क्रिकेट संघ बोरकार क्रिकेट संघाने या सामन्यात जर विजय संपादित केलं तर नवनाथ शेठ म्हात्रे आमचे बायकर पुरस्कर्ते आहेत
यांच्या वतीने 11,111 रुपयाचं कॅश प्राइज संघाला दिले जाणार आहे. 5 बॉल 22, 4 मोठे फटके अर्थात 3 षटकार 1 चौकार. सामन्यामध्ये धनंजय हिलाल अनुभवी गोलंदाज आहे, कित्येक वर्षाचा अनुभव त्याच्याकडे, त्यामुळे सहजासहजी त्याच्याकडनं चूक होणार नाहीये. आणि शेवटचं अंतिम षटक तो हातावतोय. एक धाव आली, आता गरज राहिली ती मैदानावरती 21 धावेची. येणारे 4 बॉल 21. 3 मोठे फटके अपेक्षित असतील टीम बोरकरच्या समर्थकांना. एक फुल टॉस वरती आलाय षटकार आणि या षटकाराने देखील थोडासा दिलासा दिलाय बोरकर संघाच्या पाठीराख्यांना, कारण जे समीकरण 21 होतं ते आता 3 बॉल 15 वरती आलाय. चला बॉल द्या. श्रवणच्या बॅटमधून षटकार आलाय. एक षटकार का होईना तो दिलासा देऊन जातोय टीम बोरकरला. आणि आता 3 बॉल मध्ये अपेक्षित असतील 15 धावा. 3 बॉल 15. धनंजय हिलाल पुन्हा एकदा सज्ज होतो बॉलिंग ट्रॅक वरती. चांगला बॉल पडल्यानंतर मात्र फलंदाजाला बीट केला. गुडलेनचा वापर धनंजय हिलालनं केला. आणि आता 2 बॉल राहिलेत, 15 धावा पाहिजे. 2 बॉल मध्ये 2 षटकार येऊन सुद्धा आता सामना जिंकू शकणार नाहीयेत. याचा अर्थ असा की आता स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ सुपर 4 मध्ये जाण्यासाठी दाखल झालाय. यंदाच्या सीझन मध्ये काय दमदार सुरुवात केली, कारण बेलवलीमध्ये पहिली ट्रॉफी उचलली, त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाहीये. शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय, परंतु हा षटकार तुमच्यासाठी महत्वाचा नसेल. 1 बॉल अद्याप शिल्लक आहे. असं म्हटलं जातं की भातं करपून गेल्यानंतर पडलेला पाऊस 0 किंमत, वेळ निघून गेल्यानंतर सुचलेल्या बुद्धीला 0 किंमत, आणि सामना जर गमावल्यानंतर मारलेले षटकार याला 0 किंमत. वेळ गेली, सत्ता गेली आणि आता कार्यक्रम संपला. जिंकलाय सामना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाचं. अभिनंदन. सुपर 4 मध्ये दाखल झालाय अजून एक संघ आणि अभिनंदन. हार्ड लक टीम TMCC बोरकर संघ. थँक्स योगेश मडवी. आता जी लढत झाली जशात तसे प्रत्युत्तर शेवटपर्यंत आपल्याला बघायला मिळालं. एका बाजूला स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ TMCC बोरकर, आणि या लढतीमध्ये स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे क्रिकेट संघाने दैदिप्यमान नेत्रदीपक कामगिरी साकारात विजय संपादित केलं. उपांत्य फेरीमध्ये संघ दाखल झालेला आहे, अर्थात सेमीफायनल मध्ये. अनिल ढोपरे तुमच्या संघाचं, दिलीप शेठ मडवी उसाटणे, हितेंद्र दादा मडवी आणि त्याचबरोबर योगेश दादा मडवी या त्रिवेणी मडवी परिवाराच्या वतीने संघाचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे. तर या सामन्याचा सामनावीर सत्यवान ढोपरे. या सत्यवान 4 चेंडूमध्ये 18 धावांची केली साकारली.